बक्षीस वितरणाच्या या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ दाने, सन्माननीय गोपाल भैया पाटील, नारायणा स्कूलचे प्राचार्य सन्माननीय शिंदे सर, मंचावरील इतर सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं लातूरचा नाही, मराठवाड्याचा नाही, तर महाराष्ट्रासाठी भूषण असणारा लातूरचा सुपुत्र आणि माझ्या दृष्टीनं तो खऱ्या अर्थाने सरस्वती पुत्र असा आपला सर्वांचा लाडका बालाजी सूळ, ज्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी पहिल्या सत्रात उपस्थित राहता आलं, दुसऱ्या सत्रात उपस्थित राहता आलं, ते माझा स्नेही मित्र सुनील आणि त्याचे खरं तर सारेच सहकारी अनिल भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, राहुल असतील, अभिजित असतील, अभि असतील, वैभव असतील, ऋत्विक असतील आणि त्याच्यासोबतचे त्याचे सारे सहकारी. आता दाने सरांनी म्हणाल्याप्रमाणे कोणी जिंकला नाही, कोणी हारला नाही, इथं प्रत्येक विजेता आहे. मी उद्घाटनाला मनोगत व्यक्त केलंय आणि सविस्तर केलंय, त्यामुळे मी अधिक बोलावं मला जास्त काहीच नाही. पण मनापासून ज्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस मिळालं की त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांना बक्षीस भेटलं नाही ते यांच्या विजेत्या होण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा विजय झाला नाही त्यांचं श्रेय आहे म्हणावं तर ते चुकीचं होऊ नये. कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, तिथं सहभागी झालात आणि त्यांच्यासोबत त्यांची स्पर्धा झाली, कॉम्पिटिशन झालं म्हणून ते विजेते होऊ शकतात. म्हणून तुम्ही सुद्धा हारला नाही, त्यांच्या विजेत्याचे भागीदार खऱ्या अर्थानं तुम्ही आहेत म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आपण एवढा मोठ्या मनाचे लातूरकर आहात एवढं विश्वास या निमित्ताने मला व्यक्त करावा वाटतो. सुनीलनी माझ्याबद्दल सांगितलं की सोनू भैया काय काय खूप सांगितलं, रात्री 12 वाजता फोन करा, प्रत्येकाला मदत करतात. त्याहून मला एक आठवलं की आपण प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला सचिन भाऊ एक लिहिलेलं असतं टॅगलाईन कि इस घटना के सभी पात्र काल्पनिक है, इसका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं है, यदि अगर संबंध है तो उसे एकमात्र मालूम योगायोग कहा जाएगा. नाहीतर सुनीलनी सांगितलंय म्हणून रात्री आपण कुठेतरी जाल आणि 12 वाजता मला फोन करा, कृपया माझ्या आपल्याला हात जोडून मिळते असं काही आपण करणार नाही. आणि नक्कीच काहीतरी अडचण आली दवाखान्याची असेल किंबहुना शिक्षणाची असेल, ज्या दिशा प्रतिष्ठानचा इथे उल्लेख केला आणि ज्या दिशा प्रतिष्ठानचं मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलं, ज्या दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय अभिजित भैया यांच्या माध्यमातून या सभागृहाचा आपल्याला मदत झाली, त्या दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गरीब विद्यार्थ्यांना, ज्या समाजातील हुशार आहेत, गरीब आहेत, ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना सातत्यानं मागच्या 5 वर्षापासून मदत करत असतो. आणि मला आपल्याला अभिमानाने सांगावं वाटतं, मी सांगतोय त्यासाठी की मी सकाळच्या भाषेत सांगितलं नाही, पण आता दिशा प्रतिष्ठानचा उल्लेख झाला म्हणून सांगतोय की तुम्हाला आपल्या माध्यमातून अजून पुण्या गरजू विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल यासाठी सांगतो. अशा जे हुशार आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना मदत करत असताना मागच्या 5 वर्षामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 6-6.5 कोटी रुपयाची आम्ही विद्यार्थ्यांना मदत करू शकतो. आणि सचिन भाऊ सोबत आता बोलताना आमचा संवाद झाला, मी म्हणलो आपली भेट कुठेतरी झाली आहे आणि त्याच्याहून लक्षात आलं की दिशा प्रतिष्ठान आरोग्य क्षेत्राचे काम करतं. मराठवाड्यातला पहिला फिरता दवाखाना हा दिशा प्रतिष्ठानने चालू केला. दररोज 2 गावात म्हणजे 27 दिवस महिन्यातून फिरता दवाखाना करतो 58 गावाला, ग्रामीण भागातल्या लातूर जिल्ह्याच्या 58 गावाला ग्रामीण भागाच्या दवाखाना जाऊन त्या गावाच्या गोरगरिबांची तपासणी करतो, त्यांचा उपचार करण्याचा प्रयत्न करतो. काही मोठे ऑपरेशन असतील, लातूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, या भागामध्ये घेऊन जाऊन तिथल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत इलाज करण्याचा सातत्यानं आम्ही मागच्या 5 वर्षाचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट 8.5 कोटी रुपयाची मदत आम्ही दिशा प्रतिष्ठानच्या मार्फत गरीब रुग्णांना करू शकतो. आणि म्हणून आपल्याला मला सांगायचं आहे, एखादी गरीब रुग्ण असेल किंवा आपला एखादी स्पर्धक असेल किंवा नाट्य क्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल किंबहुना डान्स क्षेत्र असेल, या क्षेत्रातील कोणी कलावंत जर गरीब असेल त्यांना उपचाराची गरज असेल तर निसर्गोच्या मंचावरील कोणालाही आपण संपर्क करा. त्याच्या पाठीमागं आम्ही दिशा प्रतिष्ठान म्हणून आम्ही मंचावरील सर्वच बालाजी सूळ सहित 100% आपल्या पाठीमागं उभा राहून एवढं विश्वास या निमित्ताने देतो. या स्पर्धा, लोकशाही स्पर्धा महोत्सव, माझी आयोजकांना विनंती आहे की पुढच्या वर्षी सुद्धा आपण रक्कम वाढवावी. आम्हाला बोलवा न बोलवा
आमच्याकडून रक्कम अधिकची घ्या आणि आमच्या या लातूरच्या किंबहुना मराठवाड्यातून महाराष्ट्रातून आलेल्या सर्व गुणी कलावंतांना गुणी स्पर्धकांना ती जावी एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. आणि खास करून मी बोलणार नव्हतो, बालाजीने सांगितल्यामुळे बोललो. सर्वात शेवटचा जो डान्स केलो ना मित्र तुम्ही सर्वांनी आपलातून, मला वाटतं की हा डान्स मी अगदी नम्रपणे सांगतो, पुण्या मुंबईच्या जे TV स्टार आहेत, जे टीव्हीवर रियालिटी शोमध्ये डान्स करतात, कदाचित त्याच्यापेक्षा एक ताकद एवढा ताकदीचा डान्स माझ्या लातूरच्या कलावंतांनी केला. म्हणून तुमच्यासाठी तर मी मनापासून आपल्याला नमस्कार करतो. मंचावर ज्या ज्या स्पर्धकांनी, ज्या ज्या आयोजकांनी, ज्या ज्या गुरूंनी डान्स केला, मी त्यांना सांगू इच्छितो, केवळ हेच म्हणून नाही, आपल्याही कुठं जर आम्हाला मदत करता आली, आपल्यालाही कधी गरज वाटली, आपणही कधी काही वेगळ्या कॉम्पिटिशन ठेवला तर हक्काने तुम्ही आम्हालाही सांगा, आम्ही तुमच्याही पाठीमागं एक कलावंत म्हणून खंबीर उभं टाकू. एवढंच या निमित्तानं आश्वासन देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सोनूबाईंनी सांगितलं त्याचा सार सांगतो. जर आपल्याकडं खरंच आर्थिक परिस्थिती नसेल, मात्र त्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे, पुन्हा सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं, अशा असंख्य समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात. त्या पलीकडे आपल्या घरी सुद्धा अनेक टेस्ट आपल्या पॅरेंट्सला, म्हणजे आईवडिलांच्या घराण्याचा शुगर टेस्ट असेल, ब्लड टेस्ट असेल, वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्या जर तुम्हाला कमी दरामध्ये अगदी 50% जर करायचे असतील तर दिशा प्रतिष्ठान हे खूप काम चांगलं करते. जिथे 100% पैसे लागतात तिथे 50% लागतात. आणि जी मुलं खरंच शिक्षणापासून वंचित आहेत त्याला मदत करणारे दिशा प्रतिष्ठान आहे आणि ते कधीही तत्पर आहे त्या गोष्टीसाठी. एकदा दिशा प्रतिष्ठानसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि आपल्या संपर्कात जर कोणी असं असेल तर जरा नक्की संपर्क करा. या